मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अगदी थोड्याच वेळात त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून आज त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतोय। अगदी काही क्षणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करतात। शेवटपर्यंत काय चालू असतं रे? अनेक पक्षांचे जाहीरनामे आले। अनेक पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये आज बऱ्याचशा त्याच गोष्टी आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो जाहीरनामा आहे तो मी आज तुमच्यासमोर मी प्रसिद्ध करतोय। मला आत्ताच कळलं की काहीतरी निवडणूक आयोगाचं किती प्रती छापल्या आहेत ते त्याच्यावरती मेन्शन करावं लागतं। आम्ही 500 प्रती छापल्यात, पण मला असं वाटतं या डिजिटलच्या युगामध्ये किती प्रती छापल्यात हे विचारणं इतकं हास्यास्पद आहे, कारण डिजिटली तर जाणारच आहे, पण ते कशा काय मोजायचं तुम्ही? आणि त्याच्यात अशा प्रती किती छापल्यात म्हणजे हे आजच्या युगामध्ये त्या पूर्वी केबल बंद करायचे ना भाषणं चालू असताना, त्यातला प्रकार आहे जवळपास की सगळेजण मोबाईलवरती आपले बघत असतात, भाषणं बिषणं सगळ्या गोष्टी बघत असतात। असो, पण आज 2 गोष्टी महत्वाच्या मला तुमच्याशी बोलायच्या आहेत। म्हणजे माझी 17 तारखेची जी सभा आहे शिवाजी पार्कवरती ती आहे म्हणताना मला आता ती होती म्हणावी लागेल। याचं कारण माझ्याकडे अजूनही परवानगी आलेली नाही त्या सभेची। सरकारकडनं ज्या प्रकारची परवानगी यायला लागते त्या प्रकारची परवानगी आलेली नाहीये, आणि त्याच्यामुळे आता माझ्याकडे फक्त 1-1.5 दिवस फक्त त्या सभेसाठी उरलेला आहे। आणि या 1.5 दिवसामध्ये सगळ्या परत सभा करणं हे जरा कठीण होऊन बसते। त्याच्यामुळे 17 तारखेची सभा आम्ही करत नाही आहोत। त्याच्याऐवजी मी माझा मुंबई, ठाणा आणि या सगळ्या भागामध्ये माझा सर्व मतदारसंघांमध्ये माझा दौरा होणार आहे। सकाळपासून होईल तो सुरू आणि संध्याकाळपर्यंत चालू असेल। आज मी इथे जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करू एवढंच फक्त दिलंय, पण आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू आणि कसं करू या देखील गोष्टी आम्ही जाहीरनाम्यामध्ये टाकलेल्या आहेत। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या चॅनलवरती आणि वर्तमानपत्रामध्ये आपण जरा थोडासा हा जाहीरनामा नीट सखोल वाचावा अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे। मी काल परवाकडे सांगितलं की 2006 साली मी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट घेऊन येईन म्हणून सांगितलं होतं। 2014ला आमची ब्ल्यूप्रिंट आली, परंतु 2006 ते 2014 मला अनेक आपल्या तुमच्या पत्रकार परिषदांमध्ये मला हिणवलं गेलं, कुत्सितपणे प्रश्न विचारले गेले, कुठे गेली ब्ल्यूप्रिंट, कुठे गेली ब्ल्यूप्रिंट। पण 2014ला ज्यावेळेला ती प्रसिद्ध झाली त्यावेळेला तुमच्यासाठी एक मोठी बातमी होती, म्हणजे भाजप शिवसेना युती तुटली होती। तो दिवस मी समजू शकतो, परंतु 2014 ते 2024 गेल्या 10 वर्षामध्ये मला त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये काय आहे, कशी केली, काय केली असा एकही प्रश्न आजपर्यंत कधी कोणी मला विचारला नाही। त्याबद्दल धन्यवाद। आज हा जाहीरनामा आपल्यासमोर प्रसिद्ध करताना त्या ब्ल्यूप्रिंटमधल्या अनेक गोष्टी याच्यामध्ये आम्ही आतमध्ये आणलेल्या आहेत। याचं कारण विषय बदलले नाहीत, प्रश्न बदलले नाहीत, अजूनही तेच प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नांवरती आपण अजूनही चर्चा करतो आहोत। आणि म्हणून मला असं वाटतं मी हा जाहीरनामा आपल्यासमोर मी ठेवत आहे। तुम्हाला दाखवू का?
ठीक आहे. आज हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना आमच्या अनेक लोकांना इथे मी बोलवलं नाही. याचं कारण ते आपापल्या मतदारसंघामध्ये प्रचार करत आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना काही त्रास दिला नाही आणि इथे त्यांना बोलवलं नाही. परंतु मला असं वाटतं, एक मिनिट, याच्यामध्ये जर समजा आपण जर मी तुमच्या हातात देतोच ते, अनुक्रमणिका कुठे आहे? ते आहे ना. हा इथला पहिला सेक्शन जो आहे तो म्हणजे मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान. याच्यामध्ये पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, निवारा, महिला, कायदा सुव्यवस्था, आरोग्य, क्रीडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार. त्याच्यानंतर पुढच्या सेक्शनमध्ये आहे दळणवळण, वीज, पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रभर शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, मोकळ्या जागा, इंटरनेट उपलब्धता, पर्यावरण आणि जैवविविधता. तिसऱ्या सेक्शनमध्ये आहे प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, राज्याचं व्यापार धोरण, प्रशासन आणि उद्योग नियंत्रण, कृषी, पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण. आणि चौथा शेवटचा त्यातला भाग आहे मराठी अस्मिता, मराठी आणि समाज, दैनंदिन वापरात मराठी, प्रशासनात मराठी, डिजिटल जगात मराठी, शिक्षणात मराठी, जागतिक व्यासपीठावर मराठी, मराठी साहित्य प्रसार, गड आणि किल्ले संवर्धन आणि पारंपरिक खेळ. इतक्या विषयांना आम्ही या जाहीरनाम्यामध्ये हात लावलेला आहे आणि त्याच्यावरती कशा प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो आणि सोडवू शकतो त्याची बऱ्याच प्रमाणामध्ये इथे आम्ही सोल्युशन्स पण दिलेली आहेत. मला असं वाटतं जेव्हा आपण वाचाल त्यावेळेला आपल्या ही गोष्ट लक्षात येईल की त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये खूप काम केलेलं आहे आणि त्याचा उपयोग मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी पुढे भविष्यात खूप चांगल्या प्रकारे करता येईल. याच्या उपर तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. दुसरी गोष्ट, अजून एक आम्ही पुस्तिका काढलेली आहे आणि ती पुस्तिका आहे म्हणजे आम्ही काय केलं. बरं का, म्हणजे साधारणपणे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक 18-19 वर्ष झाली आहेत. या 19 वर्षामध्ये आम्ही कोणकोणत्या गोष्टी केल्या, कोणकोणती आंदोलनं केली, काय काय गोष्टी झाल्या, या प्रकारची एक पुस्तिका आम्ही इथे काढलेली आहे आणि ती पण आपल्याला आम्ही देत आहोत. ती पण आपण मला असं वाटतं वाचून घेतली तर बरं होईल. ही पण डिजिटल